सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। वोट चोरीच्या आरोपांवरून राहुल गांधींची आज पत्रकार परिषद। हायड्रोजन बॉम्ब फोडण्याच्या इशाऱ्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष। राहुल गांधी नेमक्या कोणत्या मतदारसंघातील आकडेवारी मांडणार याकडे लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का? मतदार याद्यांमध्ये घोळ होणार नाही याची खात्री आहे का? विधानसभेप्रमाणे मतचोरी होणार नाही याची खात्री काय? सामनाच्या अग्रलेखातनं सवाल उपस्थित। राज्य सरकारच्या हैदराबाद गॅझेटला विरोध, तर विनीत धोत्रे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। 2 सप्टेंबरचा शासन निर्णय मागे घेण्याची याचिकेत मागणी। सुनावणीपर्यंत ओबीसी प्रमाणपत्र न देण्याचीही केली मागणी। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची बीडमधल्या माजलगाव मंजरथ या ठिकाणी दुपारी 1 वाजता सभा, तर हैदराबाद गॅझेटचा काढलेला GR रद्द करण्याची हाकेंची मागणी। नागपुरात छगन भुजबळांच्या नेतृत्वात आज ओबीसी संघटनांचा मेळावा। दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे हे या मेळाव्याला उपस्थित राहणार का याकडेही लक्ष। दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला अटक। हा आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती, तर दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे पितापुत्र हस्तक्षेप करत असल्याचा उपेंद्र पावसकरचा आरोप। आरोपी उपेंद्र पावसकर संपत्तीच्या वादातनं सतत श्रीधर पावसकरांविरोधात तक्रार करायचा। श्रीधर पावसकर बाळासाहेब ठाकरेंचे बॉडीगार्ड होते, तर उपेंद्र पावसकर नावाच्या व्यक्तीला ओळखत नसल्याचा श्रीधर पावसकरांच्या कुटुंबियांचा दावा। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी रात्री 1:30 वाजता फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळाची पाहणी। फॉरेन्सिक टीमनं रंगांचे नमुने गोळा केले। मीनाताईंच्या पुतळ्यासमोर कालच्या रंग फेकल्याच्या घटनेनंतर पुतळ्याजवळ आता पोलीस बंदोबस्त वाढवला, तर पुतळा निगराणीखाली ठेवण्यासाठी CCTVही बसवला जाणार।